देशभरामध्ये स्वातंत्र्य दिनाचा उत्सव सुरू असतानाच आता महानगरपालिकेने अनेक ठिकाणी कारवाई सुरू केली आहे। विशेषतः पाहायला गेलं तर डोंबिवली पूर्वेमध्ये या ठिकाणी जिमी हॉटेलच्या वरच्या शेडवरती महानगरपालिकेने या ठिकाणी कारवाई जी आहे ती सुरू केलेली आहे। आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात महानगरपालिकेचे अधिकारी असतील, कर्मचारी असतील, पोलिसांचा मोठा फौजफाटा घेत या ठिकाणी कारवाई सुरू केली आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर आज देशामध्ये स्वातंत्र्य दिनाचा उत्सव साजरा होत आहे, तर दुसरीकडे पाहिलं तर पालिका प्रशासन एवढ्या तात्परतेने या ठिकाणी कारवाई का करते अशा प्रकारचा संतप्त सवाल देखील या ठिकाणी उपस्थित केला जात आहेत। नेमकं आपण पाहू शकता की या ठिकाणी KDMCचे जे कर्मचारी असतील, वार्ड अधिकारी असतील, पोलीस यंत्रणा असतील, यांनी मोठा फौजफाटा या ठिकाणी तैनात केला आहे आणि सध्या जे आहे ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कारवाई जी आहे ती या ठिकाणी सुरू केलेली आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर नेमकं ही कारवाई कशासाठी केली आणि आज स्वातंत्र्य दिनाच्या दिवशीच ही कारवाई का, अशा प्रकारचा संतप्त सवाल या ठिकाणी उपस्थित आहेत। आपल्यासोबत काही हॉटेलचे मॅनेजमेंट असतील किंवा मालक असतील, हे देखील आपल्यासोबत आहेत। काय सांगाल की आज स्वातंत्र्य दिन आहेत आणि अनेक ठिकाणी उत्सव साजरा होतो आणि यावेळेलाच या ठिकाणी कारवाई होताना पाहते? सर्वप्रथम मी स्वातंत्र्य दिनाची सर्वांना शुभेच्छा देतो, पण या स्वातंत्र्य दिवशी ही कारवाई एवढ्या मोठ्या प्रमाणात शक्य होत नाही आणि कर्मचारी पण सगळे इथे आलेत आणि अचानक मला न काही सूचना देता आणि इथे येऊन तोडफोड केली त्या लोकांनी, सर्वांनी माझं पूर्ण हॉटेल तुटून टाकलं, पूर्ण तोडून टाकलं। कल्याण महानगरपालिकेकडून मी 4 महिन्यापासून मी आपली अर्ज केलं होतं शेडसाठी की वेदर पाऊस येतो आहे त्यासाठी मला त्याची परमिशन द्या, पण त्या लोकांनी काही परमिशन दिले नाही आणि ती सूचना माझी ती जी कॉपी होती ती तिथेच ठेवली आणि काहीच कारवाई केली नाही त्या लोकांनी। मी वारंवार तिकडे जाऊन साहेबांना भेटलो की साहेब मला ते परमिशन द्या, नंतर पाऊस येतो आहे, मी काय करू? मग मी माझं शेडचं काम करून घेतलं। त्याच्यानंतर आता त्यांनी कोणाच्या दबावाखाली काय केलं का मला काय माहीत नाही आहे, ते कारवाई आता केली। पण दुसरीकडे पाहिलं तर शेड बांधायला तुम्हाला परवानगी दिली नाही, मात्र शेड तोडायच्या अगोदर तुम्हाला तोडायची कारवाई करण्याची तुम्हाला नोटीस बजावली आहे का? हां, मला कारवाई करण्याच्या आधी नोटीस दिलेली होती महानगरपालिकेकडून, पण नंतर डायरेक्ट 24 तासाची दुसरी नोटीस आली, 24 तासाची, आणि त्यांनी डायरेक्ट येऊन मला सांगितलं की उद्याच्या दिवशी कारवाई आम्ही करणारच, याला कोणी थांबू शकणार नाही, काही नाही। मी बोला अरे साहेब स्वातंत्र्य दिवस आहे, एक दिवस जाऊ द्या तुम्ही, पाहिजे नंतर रविवार आहे, सोमवारी कारवाई करा, पण ते काय थांबले नाही आणि आज स्वातंत्र्य दिवसाच्या दिवशी माझ्यावर अन्याय झाला आहे। धन्यवाद। एकंदरीत पाहिलं तर महानगरपालिकेकडनं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कारवाई केली जाते। आपण पाहू शकता या ठिकाणी जे आहे ते संबंधित कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे अधिकारी असतील, कर्मचारी असतील, हे देखील या ठिकाणी आलेत। गेल्या वेळेस त्यांनी या ठिकाणी पावसाचा शेड बांधण्यात यावा अशा प्रकारचा अर्ज जो आहे तो महानगरपालिकेकडनं केला होता, मात्र तरी देखील परवानगी मिळाली नव्हती आणि त्यानंतर हे शेड अनधिकृतपणे बांधलेलं आणि या संदर्भात 2 नोटीस देखील हॉटेल मालकाला दिले होते, मात्र त्यांनी दुर्लक्ष केल्याने अखेर या ठिकाणी ही कारवाई करण्यात आली आहे। आपल्यासोबत वार्ड अधिकारी प्रसाद ठाकूर आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। सर, काय सांगाल, आज स्वातंत्र्य दिवसाच्या दिवशीही देखील महानगरपालिकेकडनं कारवाईचं काम सुरू आहे? कारवाई होऊ द्या नंतर बघू। आज यांना 2 नोटीस आपण बजावलेल्या तरी देखील या गोष्टी हे केलेल्या आहेत, आज आपण कारवाई करतो। कारवाई झाल्यानंतर मी माझं मत व्यक्त करेन। एकंदरीत पाहिलं तर जे वार्ड अधिकारी आहेत त्यांनी तर याच्यावरती बोलणं टाळलं आहे, मात्र 2 वेळा या ठिकाणी नोटीस बजावली होती तरी देखील हे शेड या ठिकाणी उभारण्यात आलं होतं आणि आज 2 वेळा नोटीस दिल्यानंतर अखेर महानगरपालिकेने कारवाई केली आहे। एकंदरीत स्वातंत्र्य दिवसाच्या दिनी महानगरपालिका देखील ॲक्टिव्ह मोडवरती असून अनेक ठिकाणी कारवाई सुरू असल्याचं देखील सांगितलं जात आहे। कॅमेरा पर्सन गणेश रहाटेसह सुनील जाधव, TV9 मराठी, डोंबिवली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।